आखाती देशामधल्या युद्धाचा परिणाम हा गॅसच्या पुरवठ्यावरती झालेला आपण बघतोय आणि परभणीमधील 90% हॉटेल चालक यामुळे अडचणीत आले आहेत, तर काही छोटी हॉटेल्स सध्या बंद झाली आहेत। शहरामधल्या अनेक प्रसिद्ध हॉटेल चालकांनी मेन्यूमध्ये जवळपास 40% कपात केली आहे। परभणीमधील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल वाटिकामधील नेमकी परिस्थिती काय आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हा सर्व क्षेत्रांना बसतोय, मात्र सर्वाधिक फटका हा हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। परभणीमधील जवळपास अनेक छोटे मोठे हॉटेल या गॅस पुरवठा होत नसल्यामुळे बंद झालेले आहेत आणि जे मोठे हॉटेल्स आहेत जवळपास 90% हॉटेल व्यावसायिक हे गॅस सिलेंडरवरून आपण जर बघितलं तर हे अशा इलेक्ट्रिक शेगड्या असतील, त्याचबरोबर लाकडावर आधारित शेगड्या असतील, यावर आता शिफ्ट झालेले आहेत। मी सध्या परभणीच्या प्रसिद्ध वाटिका हॉटेलमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर जो स्वयंपाक गॅसवर होत होता तो स्वयंपाक आता इथं गॅस आपल्या लाकडाच्या भट्ट्यांवर होतोय। काय सांगाल की कसा परिणाम याचा झालेला आहे? याचा परिणाम बराच गंभीर झालेला आहे। म्हणजे आधी जसा गॅस आम्हाला पुरवठा होत होता त्या हिशोबाने आता 10% पुरवठा पण होत नाही। तर त्यासाठी आम्ही संघर्ष करायलो, म्हणजे काहीतरी त्याची वैकल्पिक व्यवस्था करण्याची आपली कोशिश करायलो, पण तरी कसं आहे ना, याच्यात सेटल व्हायला वेळ लागेल आणि कस्टमरला पण पूर्णपणे आम्ही संतुष्ट करू शकत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये। त्यामुळे त्यांना जे लागेल ते पदार्थ आम्ही देण्यात थोडंसं असमर्थ आहे। किती कपात केलेली आता, कोणते पदार्थ किती देणार तुम्ही? कसं आता आम्ही जवळजवळ मेनूमध्ये आमचे 40% 50% मेनू आम्ही ठेवलेला आहे। म्हणजे जेवढे आयटम आधी देत होतो त्यापेक्षा आता अर्धे आयटमच आम्ही सर्व करायलो। परभणीतील काही छोटे असतील मोठे असतील व्यावसायिक हॉटेल जे आहेत ते हॉटेल बंद झालेले आहेत आणि जे हॉटेल सुरू आहे ते अशा पद्धतीनं जे आहे ते संघर्ष करून आपला व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करत आहेत। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।